विराट कोहलीचा पाय मोडला असा व्हिडिओ माझ्या यूट्यूबच्या फीडवरती आला। कव्हर पाहून मी क्लिक केलं, कंटेंट मात्र वेगळाच निघाला। मित्रांनो, एग्रीजियस क्लिकबेट हा प्रकार तुम्हाला माहिती असेलच। या प्रकारामुळे तुम्ही कित्येक वेळा थंबनेल पाहून क्लिक देखील केलेलं असणार आहे आणि व्हिडिओ मात्र वेगळाच निघाला असणार आहे। कंटेंट 4 आण्याचा आणि थंबनेल 12 आण्याचा असं बरेचदा झालं असणार आहे। परंतु आता यूट्यूब याच्यावर कडक कारवाई करणार आहे। येत्या 15 फेब्रुवारीपासून या कारवाईला सुरुवात होईल। अमेरिकेत याच्यावर कारवाईला सुरुवात ऑलरेडी झालेली आहे। आता तुम्ही म्हणाल की आमचा व्हिडिओ मराठीमध्ये, मग यूट्यूबच्या कर्मचाऱ्यांना हे समजणार कसं? तर त्यासाठी यूट्यूब काही तज्ज्ञ लोकांना थंबनेल आणि टायटलच्या निरीक्षणावर बसवणार आहे। मशीन लर्निंगचा वापर देखील ते यासाठी करणार आहेत। आता कारवाई म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला पकडून जेलमध्ये नाही टाकणार, ते तुमच्या व्हिडिओला स्ट्राईक मारतील, ज्याच्यामुळे तुमचा व्हिडिओ परमनंटली डिलीट होईल। ही कारवाई 15 फेब्रुवारीपासून होणार आहे, त्यामुळे आणखी काही दिवस आहेत। तुम्ही जर का असे थंबनेल लावले असतील तर ते सगळे थंबनेल चेंज करा, जेणेकरून यूट्यूबच्या कर्मचाऱ्यांना तुमचा हा व्हिडिओ आढळणार नाही आणि ते या व्हिडिओला स्ट्राईक मारणार नाही। क्रिएटरला जरी याचं नुकसान होत असलं तरी व्ह्यूअरला याचा चांगला फायदा होणार आहे, कारण तुम्ही थंबनेलचा कंटेंट बघून आता फसणार नाही। आणि अशा टेक रिलेटेड गोष्टी निवांतमध्ये जाणून घेण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा।